हॅलो माय डिअर फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व ठीक असणार. ठीक असायलाच पाहिजेत. मी पण ठीक आहे. आणि ब्लॉग बनवण्याचं कारण एवढंच की 2-4 दिवस झाले मी ब्लॉग बनवत नाही आहे. कारण की मला पण वेळ मिळत नाही आहे ब्लॉग बनवण्यासाठी आणि म्हणजे टॉपिक पण मिळत नव्हतं ब्लॉग बनवण्यासाठी. म्हटलं चला थोडंसं आज काहीतरी असंच आपलं टॉपिक काहीतरी काढावं आणि ब्लॉग बनवावं. तसला टॉपिक आपल्याकडे काही नाही आहे. गमतीशीरच असतात सगळ्या गोष्टी. असल्या काही सिरियसनेस वगैरे नाही आहे. सो चला म्हटलं ब्लॉग बनवण्याला सुरुवात करूया. आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवते. आमच्या ऑफिसच्या तिथे ना परिसरामध्ये एक जुना ड्रम ठेवलेला आहे. बघू शकता. हा ड्रम नक्की ठेवला आहे कशासाठी? काय त्याच्यामध्ये ना पाणी आहे ना काही आहे. काहीच नाही आहे. तरी पण उगाच ठेवला म्हणून ठेवला आहे तो ड्रम. कळत नाही कशासाठी ठेवला आहे. मस्त मोठा असा ड्रम आहे. खूप मोठा असा हा ड्रम आहे. का हो ठेवला असेल ऑफिसवाल्यांनी काय माहीत नाही. कळत नाही. ठीक आहे. असं होतं त्याच्या जागेवर भला. आणि तुम्हाला मी लास्ट ब्लॉगमध्ये दाखवलं होतं आम्ही म्हणजे आमच्या ऑफिसच्या परिसरामध्ये पक्षी वगैरे येतात तर त्या पक्ष्यांसाठी इथं पाण्याची वाटी वगैरे ठेवलेली आहे. खाण्यासाठी पण असतं म्हणजे टाकतात जेवणासाठी वगैरे मस्तपैकी असं. तर पाणी पण ठेवलेलं असतं आणि जेवण वगैरे पण टाकतात तर पक्षी वगैरे येतात इथे. आज नाही येत आहे बहुतेक खाऊन पिऊन गेले असतील फिरण्यासाठी. तर अशानुसार ह्या 2 वस्तू इथं असतात म्हणजे असतातच. ह्या पायऱ्या बसण्यासाठीच आहे. जर काही फंक्शन वगैरे असेल तर त्यावेळेस असतं. हे आमच्या उज्ज्वला मॅडम सोबतच आम्ही आलो आहे बाहेर आणि आणखीन एक कलिग बाहेरच आम्ही आलो. परिसर खूप छान आहे आमचा. इथे इफ्तारीसाठी जागा केलेली आहे. काही लोकांनी म्हणजे संध्याकाळी इफ्तारी वगैरे करतात. आता रमजान चालू आहे. रमजान म्हटल्यावर ऑब्व्हियसली इफ्तारी सुरू असतं. तर आमची अशीच गमतीशीर मजाक वगैरे चालू होती, मस्ती चालू होती. मॅडम मला म्हणतात, "तू नुसतं फक्त असंच करते का? काही बोलत नाही आहे त्याच्यामध्ये?" म्हटलं, "नाही मग सध्या नाही बोलत आहे." मग चला ऑफिस सुटलं ना आता मी निघते घरी. तर घरच्या रस्त्याने निघाले. थोडं बरं वाटलं. चंद्र वगैरे भारी निघलेला होता. खूप सुंदर असा चंद्र दिसत होता. जास्त नाही दिसत होता कारण की झाडं-झुडपंसुद्धा होते तर त्याच्यामुळे जास्त काही नाही सुचलं आणि दिसलासुद्धा नाही. पण खूप सुंदर असा हा चंद्र दिसत होता. बघू शकता तुम्ही पण. आय होप तुम्हाला थोडा दिसतच असेल. अशा प्रकारे मी घरी आले आणि घरी आल्या बघते तर काय आमच्या घरी नवीन पाहुणे आलेत. तर आमच्या घरी तुम्ही बघू शकता किती मोठी पाल होती. मी जस्ट आले, लाईट वगैरे सुरू केलेत आणि मॅडम दिसले. बघा कशी पळाली. कूलर खाली गेली. तर तुम्हाला दिसते का? आय होप. कूलर खाली गेली. आता कळत नाही आहे कसं काढावं तिला. बघूयात काहीतरी ट्राय करूयात. कळत नाही. सगळी दरवाजा आणि खिडक्या बंद असताना सुद्धा हे पाल, झुरळ, कॉकरोच कसे येतात घरामध्ये कळतच नाही. चला ट्राय करावंच लागेल तिला काढण्यासाठी बाहेर. तुम्हा लोकांना दिसते का त्याच्या खाली? हां, थोडी दिसते बघा. तिला आता बाहेर काढल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. तर आता तिला बाहेर कसं काढावं याचा विचार मला येतोय. ठीक आहे. कसं तरी तिला बाहेर तर काढावंच लागणार कारण की तिला घरात ठेवण्यात अर्थ नाही आहे. आपण म्हणजे विषबाधा वगैरे होण्याचे काही खूप सारे चान्सेस होऊ शकतात. त्याच्यापेक्षा पालीला झुरळाला जास्त करून बाहेर काढण्याचा प्रयत्न करावा लागेल. तर मी या लोकांना बाहेर काढते आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. थँक्यू.